पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण अण्णा लाड हे आमदारपदी निवडून आल्याबद्दल मिरज शहरामध्ये जल्लोष करण्यात आला। राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसैनिकांनी पहिल्यांदाच एकत्रित येत जल्लोष केला। यावेळी मिरज मार्केट परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काहीच काम न केल्यामुळे आपण निवडून आल्याची प्रतिक्रिया अरुण लाड यांनी दिली आहे। पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुखांचा पराभव केलाय। महाविकास आघाडीमुळेच आपला विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयाचं प्रमाणपत्र घ्यायला जाण्यापूर्वी गणेश टेकडी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाकडून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। तब्बल 58 वर्षांनंतर काँग्रेसनं हा मतदारसंघ ताब्यात घेतलाय। अभिजित वंजारींनी सहकुटुंब गणेश टेकडी मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेतलं। अमरावती विभागातील शिक्षक निवडणुकीत 23व्या फेरीत भाजप उमेदवार नितीन धांडे बाद झाले। त्यामुळे अमरावतीत भाजपला जोरदार धक्का बसला। अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी जोरदार मुसंडी मारली। महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर हे तिसऱ्या नंबरवर आहेत। मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे। आघाडीमुळे त्यांचं मताधिक्य वाढलंय। पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा 57,895 मतांनी पराभव केला। चव्हाणांना 1,16,638 मतं मिळाली तर बोराळकरांना 58,743 मतं पडली। पदवीधर निवडणुकीमध्ये मतदार सुद्धा पदवीधर असतात आणि त्यामुळे यात मतदान करण्याची पद्धतही खूप वेगळी असते। सुशिक्षित मतदार समजून यात प्रक्रियेनुसार उमेदवाराला पसंती क्रमांक द्यावा लागतो। हा पसंती क्रमांक कसा द्यायचा याची माहिती सुद्धा दिली जाते। मात्र मराठवाड्यातल्या मतदार पदवीधर असूनही या निवडणुकीत मतदान करताना चुकले आहेत। तब्बल 23,000 पेक्षा जास्त मतं या निवडणुकीत बाद झाली आहेत। मतं जाणीवपूर्वक बाद केली की बाद झाली याची आता चर्चा रंगू लागली आहे। महाविकास आघाडीनं विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मिळवलेल्या भरघोस यशानंतर मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात जल्लोष करण्यात आला। कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ताल धरला। महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले। त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे मतदारांचेही त्यांनी आभार मानले। ही निवडणूक वाचाळवीरांना चपराक देणारी ठरल्याची प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिली आहे। विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे। नागपूर, पुणे या भाजपचं प्राबल्य राहिलेल्या मतदारसंघात आघाडीनं विजय मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलंय। ते पुण्यामध्ये बोलत होते। चंद्रकांत पाटलांचा विनोदी विधानं करण्याचा लौकिक असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल लागलेत। भाजपनं विधान परिषदेसाठी प्रचंड मेहनत घेतली, मात्र रणनीतीमध्ये कुठेतरी चूक झाल्याची कबुली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसंच काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाला असला तरी शिवसेनेला मात्र फटका बसलाय। शिवसेनेनं आत्मचिंतन करावं असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला। ते मुंबईत बोलत होते। भाजपचा पराभव हा महाविकास आघाडीचा एकमेव अजेंडा आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। हिंमत असेल तर एकटे लढा असं आव्हान पाटील यांनी महाविकास आघाडीला दिलं। महाविकास आघाडीच्या एकजुटीचा हा विजय झाल्याचं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलंय। पदवीधरचा मतदार हा चिकित्सक आणि विचारी असतो, त्यामुळे या निकालाचं वेगळं महत्त्व असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। तसंच औरंगाबादचे जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत आल्यानं महाराष्ट्राला फायदाच होणार असल्याचंही टोपे यांनी सांगितलंय। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात स्पष्ट कौल देणाऱ्या महाराष्ट्रापुढे नतमस्तक आहोत असं ट्विट गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलंय। सत्तेचं गणित वर्षभरापूर्वी जुळवलं आणि आता भरभक्कम लोकसमर्थनही मिळवलं असं त्यांनी म्हटलंय। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निकालावरून हसन मुश्रीफ यांनी भाजपवर निशाणा साधलाय। चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस आज म्हणत असतील की काश आज ईव्हीएम होता असा टोला मुश्रीफ यांनी लगावलाय। ते कोल्हापूरमध्ये बोलत होते। यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नागरिकांचा ईव्हीएमवरील विश्वास उडालाय। पुन्हा एकदा बॅलेटवर निवडणुका झाल्या तर सत्य समोर येईल असं म्हणत मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी निवडणूक निकालाबाबत आनंद व्यक्त केला। ट्विट करत त्यांनी आपली निकालाबाबतची प्रतिक्रिया नोंदवली आहे। महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस असं मत त्यांनी व्यक्त केलंय।
विधान परिषदेसाठी धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्यांच्या दुर्लक्षामुळेच पराभव झाल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी म्हटलंय। हा विजय भाजपचा नसून अमरीश पटेल यांचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। विधान परिषदेची निवडणूक लक्ष्मी दर्शनाशिवाय होत नाही, आपण पैशाने कमी पडलो असंही ते म्हणाले। कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरूच असल्यानं गाझीपूर बॉर्डर बंद करण्यात आली आहे। गाझियाबाद ते दिल्ली शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानं वाहतूक कोंडी झाली आणि त्याच कारणामुळे गाझीपूर बॉर्डर रस्ता बंद करण्यात आला। दिल्लीला येणाऱ्या लोकांना अप्सारा भोपारा रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। औरंगाबादलाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आत्मक्लेश जागर आंदोलन केलं। भजन कीर्तन करत आंदोलकांनी रात्र जागून काढली। केंद्र सरकारनं कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। रांगोळीतून ना हम हिंदू है, ना मुस्लिम, ना सिख, ना ईसाई, हम किसान है और हम सब एक है असा संदेश देण्यात आला। नांदगावमध्ये प्रहार शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं। गंगादेवी चौफुली परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलंय। या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीला रवाना होत आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि शेतकरी जाणार आहेत। दरम्यान अमरावतीतील गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रीय महामार्गावर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। एका बाजूला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना नाशिक जिल्ह्यात भाजीपाल्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी नाराज आहेत। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी 100-150 रुपयाला विकली जाणारी कोथिंबीरीची जुडी ही 2 ते 5 रुपयाला विकली जाते। त्यामुळे बाजारात वाहतूक खर्च सुद्धा न निघाल्यानं शेतकरी थेट कोथिंबीर फेकून देताना दिसतोय। त्यामुळे नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबीरीचा खच पाहायला मिळतोय। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाबाबत सामना मुखपत्रात रोखठोक मत मांडण्यात आलंय। आज पंजाब पेटलाय, उद्या देश पेटला तर काय होईल असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय। पंजाबप्रमाणे महाराष्ट्रात अशी एकजूट कधी दिसणार असा सवालही सामनातून विचारण्यात आलाय। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौतनं दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली होती। तिनं या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधल्या एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवली होती, पण ट्रोल झाल्यानंतर तिनं तिचं ट्विट डिलीट केलं। आता त्यावर अभिनेता दिलजीत दोसांझनं आपल्या ट्विटच्या माध्यमातून कंगनाला चांगलं सुनावलं। मोठ्यांचा आदर करायला शिका असा सल्ला त्यानं कंगनाला दिलाय। तर कंगना रनौतचं ट्विटर हँडल बंद करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल झाली आहे। तिच्या ट्विटमुळे देशात तणाव निर्माण होतो आणि त्यामुळे तिचं ट्विटर अकाउंट बंद करावं अशी मागणी वकील अली कासिफ खान देशमुख यांनी केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादचा दौरा करणार आहेत। नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचा ते आढावा घेणार आहेत। हिवाळी अधिवेशन फक्त 2 दिवसांचं ठेवल्यानं भाजपनं आक्षेप घेतलाय, पण सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। मात्र 2 दिवसांचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नसल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे। वारकरी महाराज मंडळींसोबत बैठक घेण्यासाठी पटोले पंढरपूरमध्ये होते, त्यावेळी त्यांनी ही वक्तव्य केलंय। औरंगाबादच्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर कारखान्यातील पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे। त्यामुळे कारखान्याचं बँक अकाउंट सील करण्यात आले। मात्र यात शेतकऱ्यांचे पैसे अडकलेत असा आरोप करत प्रादेशिक सहसंचालकांच्या कारखान्यावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। तसंच कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। इंदू मिल इथं सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरळीत सुरू आहे। 2023 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। सुप्रिया सुळेंनी आज इंदू मिलमध्ये जाऊन स्मारकाची पाहणी केली। 12 एकरमध्ये हे स्मारक उभारण्यात येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये या स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं। येत्या 2 ते 3 महिन्यात देशासह राज्यालाही चक्रीवादळाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज आहे। निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करण्यासाठी तयार राहणं गरजेचं असल्याचं मत हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केलंय। निवर आणि बुरेवी चक्रीवादळ शमत असतानाच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तौत्के चक्रीवादळ अरबी किंवा बंगालच्या उपसागरात तयार होऊन किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता आहे। तसंच त्यानंतर येणारं गुलाब हे चक्रीवादळ देखील अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात निर्माण होऊ शकतं।
राज्य सरकारनं जातीवाचक ठिकाणांची नावं बदलण्याच्या निर्णयाचा मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी स्वागत केले. मात्र केवळ नावं बदलून भागणार नाही तर सामाजिक परिवर्तनासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडच्या भाटनगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून काही जण आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. त्याचा निषेध म्हणून महात्मा फुले समता परिषदेनं लातूर उदगीर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. उदगीर जवळील दावणगाव पाटीजवळ हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अगोदरच ओबीसी समाजाला कमी आरक्षण आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. घरच्या पाळीव कुत्र्यासाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. नागपूरच्या एका फार्मसिस्टच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती ही माहिती लागली आहे. डॉक्टर शीतल आमटे यांनी कुत्र्यांना देण्यासाठी ही औषधं मागवली होती. अॅनेस्थेशिया श्रेणीतली ही इंजेक्शन्स आहेत. मागवलेल्या 5 इंजेक्शन्सपैकी एक शीतल यांच्या मृतदेहापाशी तुटलेल्या अवस्थेत सापडलं. नांदेड ते लातूर महामार्गावरील खड्डे भरण्यास अखेर सुरुवात झाली आहे. हा 130 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्याची बातमी झी24 तासनं 26 नोव्हेंबरला दाखवली होती. राष्ट्रीय महामार्गाचं काम रखडल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी 15 कोटींचं कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र 1.5 महिना उलटूनही काम सुरू झालं नव्हतं. या समस्येला वाचा फोडल्यानंतर स्थानिक खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आता दुसऱ्या कंपनीला काम दिलं असून खड्डे भरायला सुरुवात झाली आहे. नाशिकमधील एका व्यापाऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं गंडा घालून तब्बल 19,06,000 रुपये लुबाडण्यात आले. या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय. नाशिक पोलिसांनी दिल्ली इथल्या सायबर पोलिसांच्या मदतीनं 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्थानकातून रेल्वेच्या पुलावरून घरी चालत जाणाऱ्या तरुणाचा ट्रेनच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. चंदू विष्णू तरे असं या मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. आठवड्याभरापूर्वीच बोईसर इथल्या औद्योगिक वसाहतीत तो नोकरीला रुजू झाला होता. गुरुवारी संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना वैतरणा स्थानकात उतरून तो वैतरणा नदीवरील पुलावरून चालत घरी जात होता. यावेळी दोन्ही रेल्वे रुळांवरून ट्रेल आणण्यानं झालेला अपघात झाला आणि यात चिरडून चंदूचा मृत्यू झाला. बुलडाणा शहराला लागून असलेल्या सागवन इथं एका 7 वर्षीय बालकावर गावातील मोकाट कुत्र्यांनी अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी औरंगाबाद इथं नेण्यात आलंय. घराजवळच्या पडीत जागेत खेळत असताना अचानक 5 ते 6 मोकाट कुत्रे आले आणि त्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला. कुत्रे त्याचे लचके तोडत असताना काही लोकांनी त्याला पाहिलं आणि ते मदतीला धावून आले. आरडाओरड केल्यानं कुत्रे या बालकाला सोडून पळून गेले. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका पाहता यावेळी 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीत प्रत्यक्ष हजर न राहण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन माध्यमातून अभिवादन करावं असं आवाहनही महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलंय. देशच्या प्रदूषण विरहित 26 इलेक्ट्रिक बसेस आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इलेक्ट्रिक बसेसचं लोकार्पण मुंबईतल्या नरिमन पॉइंट इथे झालं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 1 तासात ही बस संपूर्ण चार्ज होते. या बसचा वेग 75 किलोमीटर प्रति तास आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस 140 ते 150 किलोमीटर अंतर कापते. या बसमध्ये 25 प्रवासी आसन व्यवस्था आहे. बेस्टकडे सध्या 46 इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असून त्यात आता आणखी 26 बसेसची भर पडली आहे. किल्ले रायगडावर येणारे शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. रायगडवर जाण्यासाठी रोपवे सेवा आजपासून सुरू झाली. आधी कोरोना आणि त्यानंतर जागेचा वाद यामुळे रायगडची रोपवे सेवा गेल्या 8 महिन्यांपासून बंद होती. आता रोपवे सुरू होणार असल्यानं स्थानिक व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे इथल्या एका जोडप्यानं अपंगत्वावर मात करत शेती आणि व्यवसाय फुलवलाय. सुदाम जाधव यांचे दोन्ही पाय अधू आहेत तर त्यांची पत्नी सविता यांचा एक पाय अधू आहे. असं असतानाही आपल्याकडे असलेल्या 2.5 एकर जमीन ते काम करतात. त्यातून येणारा भाजीपाला ते गावातच विकतात. त्यांनी किराणा व्यवसायही सुरू केलाय. शेतीला व्यवसायाची जोड मिळाल्यामुळे जाधव यांचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झालंय. पुढच्या काही आठवड्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदींनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसंच या बैठकीत कोरोना लसीबाबतची महत्त्वाची माहितीही दिली. त्यानंतर बोलताना मोदींनी वैज्ञानिकांची संमती मिळताच पुढच्या आठवड्यापर्यंत लस उपलब्ध होणार असल्याचे संकेत दिले. भारतीय अमेरिकन असलेल्या 15 वर्षांच्या गीतांजली रावची मोठी चर्चा होतीये. टाइम्स फर्स्ट एव्हर किड ठरत तिनं टाइम्स किडचा बहुमान पटकावलाय.
तंत्रज्ञानाचा वापर करून तिनं पाणी प्रदूषण, औषधांचं व्यसन आणि सायबर बुलिंग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्याचं काम केलंय. कोलोरॅडो इथं राहणाऱ्या गीतांजलीची 5,000 नामांकनांमधून निवड करण्यात आली. हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीनं तिची मुलाखत घेतली होती. आज नौदल दिन साजरा करण्यात येतोय. 3 आणि 4 डिसेंबर 1971ला मध्यरात्री भारतानं कराची बंदरावर हल्ला चढवून पाकिस्तानी नौदलाचं कंबरडं मोडलं होतं. त्याची आठवण म्हणून 4 डिसेंबर हा नौदल दिन साजरा केला जातो. देशाची एकता राखण्यासाठी आणि महासागरातल्या सीमा अभेद्य राखण्यासाठी नौदल सदैव तत्पर आहे, असा संदेश नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंग यांनी दिलाय. त्यांच्या नौदलाच्या या कामगिरीचा आढावा घेणारा आणि ताकदीची चुणूक दाखवणारा एक व्हिडिओ नौदल दिनानिमित्त नौदलाने जारी केलाय. आज नौदल दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक व्हिडिओ ट्विट करत नौदलाला शुभेच्छा दिल्यात. नौदलाच्या पराक्रमाला सलाम करतो, त्यांच्यामुळे भारताचे समुद्र किनारे सुरक्षित आहेत. नौदलाच्या पराक्रमाला आणि धैर्याला सलाम, असं त्यांनी ट्विट केलंय. शतकानुशतकांची सागरी किनाऱ्यांची परंपरा राखत समुद्र किनाऱ्यांचं संरक्षण करणाऱ्या नौदलाला शुभेच्छा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. नौदल दिनानिमित्त नौदलाला आणि त्यांच्या कुटुंबियांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात. नौदल निर्भयपणे भारताच्या समुद्र किनाऱ्यांचं रक्षण करतंय, असं या ट्विटमध्ये मोदी म्हणालेत. मन की बात मधला एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये दोषी नेत्यांना निवडणूक लढण्यास मनाई करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहे. त्याला केंद्र सरकारनं विरोध केलाय. सध्या दोषी नेत्यांना 6 वर्ष निवडणूक लढवण्यास मनाई आहे. ॲडव्होकेट अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत दोषी नेता आणि दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यातला फरक विशद करण्याची मागणी केली होती. दोषी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सरकारी नोकरीवर कायमस्वरूपी गदा येते, मग नेत्यांनाच केवळ 6 वर्षांची बंदी का, असा सवाल करण्यात आलाय. गोव्यातील प्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या वार्षिक फीस्टवर यंदा कोरोनाचं सावट होतं. दरवर्षी तिथं हजारो भाविक येतात, मात्र गुरुवारी मोजक्याच भाविकांनी जुन्या पणजीच्या बॅसिलिका ऑफ बॉम जिझसमध्ये झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. सकाळपासून भाविकांची रांग दिसत असली तरी गर्दी टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मुख्य सोहळा ऑनलाईन टेलिकास्ट करण्यात आला होता. तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात बुरेवी वादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. तत्पूर्वी तामिळनाडूला पावसानं चांगलंच झोडपलं. कालपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस बरसतोय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुवाहाटीच्या प्राणी संग्रहालयानं वाघांसाठी हीटर बसवलेत. उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही कडाक्याच्या थंडीचा त्रास होतो. जंगलात राहणारे प्राणी गुहांचा आश्रय घेऊ शकतात, मात्र प्राणी संग्रहालयात असलेल्यांना ती देखील सोय नसते. त्यावर गुवाहाटी प्राणी संग्रहालयानं हीटरचा तोडगा शोधून काढलाय. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांनी केली आहे. काल 3 डिसेंबरला ध्यानचंद यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त भुवनेश्वरमध्ये सह्यांची मोहीम राबवण्यात आली. एका भल्या मोठ्या हॉकी स्टिकवर नागरिकांनी सह्या केल्या. दाक्षिणात्य सुपरस्टार चियान विक्रमला त्याचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. अलीकडेच एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून त्याला ही धमकी दिली आहे. धमकी मिळताच विक्रमनं पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या मदतीनं त्याच्या घराची कसून तपासणी केली, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा बॉम्ब सापडला नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.